कधी आपली बारी लागेल त्या बारीत देण्याचा प्रयत्न करेन. गवळ्यांची कटिंग दिली, बरोबर दिली ना? ती तुम्हाला पटली काय हो? नाही ना? काय त्यांनी चाल तरी नीट घेतली? बुवाला चाल पण येत नाही आणि काय ते शब्द टाकला आणि ते पण येत नाही. बघा माझी गवळ कशी होती. आनंदाचा पोर हरण खोर घोडियाची मी मोडली, हातात धरून मी ओढली, घोडियाची मी फोडली. हा विषय सागरगोटीचा होता, बरोबर. आणि बुवानी कटिंग कुठली दिली? विटी दांडूची, बरोबर ना? बुवानी या विषयाला धरून बुवानी कटिंग द्यायला पाहिजे होती, पण त्यांनी तशी दिली नाही, बरोबर. बुवांची कटिंग अनयाची राधा मला घुसनादा हरील पहिल्याच भेटीत नाही मला चेंडू फळीत दांडी बघ तुझ्या घरत गल्लीत. बुवांची कटिंग कशी काय गल्लीत विषय कुठला आणि बुवा कटिंग कुठली देत आहे, बरोबर ना? तर बुवानी गवळण कुठली बुवाची काढ. जाता मथुरेच्या बाजारी मला पाहून का पळते, मला सारेच हे कळते राधे दूध तुझे आलते, बरोबर. बुवांच्या गवळणीला कटिंग देते, लक्ष द्या. जाता मथुरेच्या बाजारी झळ मला सोसते, जाता मथुरेच्या बाजारी जिची झळ मला सोसते, माझी हे हालते मग सांग सांग तुझी रगा जळते, माझी हे आलते मग सांग सांग तुझी रगा जळते. बघा या कानाला दही दूध आम्ही देत नसायचो म्हणून या कानाची फार करायची, म्हणून या बुवांनी हा विषय लावला. हे दादा 1 2 3 स्टार्ट. लक्ष असू द्या बुवा, तुमचं देखील लक्ष असू द्या. आणि तुम्ही आता हातात घ्या तुमचा पेन, बरोबर ना? बुवा हातात घ्या तुमचा पेन. हो दे तुझं माझं लगीन ग, नपुंचं माझं मी बघीन ग, अहो कोणत्या गुरुचा चेला कसरणात आला, अरे लई दिवसानं कुणी तयार
विचार केला डाव किती तू टाकलं तरी तुला सुटल का गोडा याचा विचार मनात भरतोडा झाला म्हातारा तू घोडा. रामाचे पुत्र लव आणि कुश हे रामाच्या विरोधात युद्ध करायला तयार होतात. तेव्हा प्रभू राम त्या बालकाला सांगतो की या माझ्या पिसाळलेल्या घोड्याला जो कोणी दोरी लावेल त्याच्या बरोबर मी युद्ध करायला तयार होईल. तेव्हा रामाने पाठवलेल्या त्या अश्वत्थामा घोड्याला लवकुशचे गुरु वरिष्ठ स्वामी काय सांगतो ते ऐका. तर तुझा दांडू घरच्या कामात राहील काय राईट काय हो तुझा दांडू त्याच्या घरच्या कामात राहील नाही
केलात बुवा? दुसऱ्या वारीत मला याचं स्पष्टीकरण पाहिजे. आणि या बुवांच्या या बुवा यांच्यासारख्या ह्यांच्या नजरच वाईट असतात म्हणून आजकाल या आया बहिणींच्या वेळ आलेली आहे. अमोल मांडवकर रावडल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ यांचा आभारी आहे. हो हो नक्कीच ठरवणार बारी ठरवूनच करणार. हा बुवाची ज्या तास लागली त्याचा दांडू ठेवायचं नाही तर काय हो हो नक्कीच तुम्ही काय काळजी करू नका. पैसा वसूल वारी करणार. पैसा
पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ त्यांचा आभारी आहे आणि शाहिरांना देखील शाहीर साक्षांचा शाहिरी मानाचा मुजरा मांडवकर परिवार तुडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ त्यांचा आभारी आहे धोंड्या गोठर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ त्यांचे माझी कीर्ती बुवा महान आहे बुवापेक्षा कितीतरी पटीने चांगलं लागतं बरोबर प्रेक्षक देखील म्हणतात की मी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं गाते शेवटचं पद येते आणि बारी माझी संपवते सब्जेक्ट कार्यक्रम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ यांचा आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून एक गीत गाते लक्षात सह्याद्रीच्या कडे कपारी सह्याद्रीच्या कडे कपारी
इथे संपवते आणि बुवांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देते. नको जा घरी.